विषय म्हणून आपण स्मार्ट बोर्डचा वापर करू शकत नाही, तर आपण आपली पीपीटी मोबाईलवरती बघणार. तुम्हाला दिसते ना सर्वांना? हो. तर आज आपला पहिला चॅप्टर आहे, आपण जो घेणार आहे आता तो आहे कोन. कोन आणि कोनाचे प्रकार बघणार आहे. तर मला सांगा बरं कोन म्हणजे काय? बरं सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा की तुम्ही याला ओळखता का? हो. मागच्या इत्तेमध्ये पाहिलं याला काय म्हणतात? कोनमापक. कोनमापक. आणि ह्याच्यावरती शून्यापासून कुठपर्यंत नंबर असतात? 180 म्हणजे 180 पर्यंत कोन आपण याने काढू शकतो. आता मला सांगा कोन म्हणजे काय बरं? शिकलाय तुम्ही मागच्या इत्तेमध्ये? दोन रेषा. जेव्हा दोन रेषाखंड एका पॉइंट मध्ये जोडले जातात तर जो काही उघडा भाग दिसतो कोन असे म्हणतात. आता बघा मागच्या इत्तेमध्ये आपण काही कोनाच्या बाजू आणि कोनाचे काही शिरोबिंदू पाहिले आणि तसेच कोनाचे काही छोटे प्रकार पण पाहिले. तर याच्यावर तुम्हाला काय दिसतंय? कोनाचे प्रकार ओळखता येतात? लघुकोन पहिला आहे तो लघुकोन, दुसरा आहे तो काटकोन, तिसरा आहे तो विशाल कोन. बरोबर. आता आपण मागच्या इत्तेमध्ये फक्त ओळखायला शिकलो, प्रॉपर त्याचे डेफिनेशन शिकलो नाही ना. आता आपण काय करणार आहे? डेफिनेशन शिकणार आहे. तर त्याच्या अगोदर बघणार आहे आपण कोन. कोन म्हणजे काय की बघा हा जो बिंदू आहे तुम्हाला दिसतोय का? हो. या बिंदूतून किरण माहिती आहे का तुम्हाला? हो. किरण म्हणजे काय असते? एका बाजूला काय असते? दिशा असते. म्हणजे याला काय म्हणतात? किरण. माहिती आहे? एकाच बिंदूतून ज्यावेळेस दोन किरण निघतात त्यावेळेस त्याला काय म्हणतात? कोन असे म्हणतात. आणि हे जे अंतर आहे हे आपण ठरवतो का? नाही. ज्यावेळेस ज्या मापाचं कोन सांगते त्याच्यावर आपण काय करतो? ते मेजरमेंट ठरवतो. तर कोनाचे डेफिनेशन काय? दोन कोन एक समान बिंदूपासून निघून तयार होणाऱ्या आकृतीस काय म्हणतात? कोन म्हणतात. म्हणजे बघा एका बिंदूपासून दोन किरण निघाली, ते दोन बिंदू एकाच बिंदूवरचे दोन किरण काय स्टार झाले म्हणजे त्याला काय म्हणायचं? कोन असं म्हणायचं. कोनाच्या मापावरून प्रकार पडतात. आता कोनाच्या मापावरून काय प्रकार पडतात? शून्य कोन. पहिला कोणता प्रकार आहे? शून्य कोन. दुसरा आहे लघुकोन. तिसरा आहे काटकोन आणि चौथा आहे विशाल कोन. आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया की कोणत्या कोणाला काय म्हणायचं. मला सांगा बरं शून्य कोन ऐकून तुम्हाला काय वाटतं की काय असेल? त्याचं माप शून्य असेल. यस. बरं मी तुम्हाला कसं सांगितलं की एका बिंदूपासून त्या दोन किरण सुरू होतात. एका बिंदूपासून काय होतात? एका बिंदूपासून काय होतात? दोन किरण स्टार्ट होतात. म्हणजे काय? इथून सुरू झाला. शून्य कोन म्हणजे काय माप असतं का रे? नाही. म्हणजे दुसरा किरण पण त्याच्यावरती झाला ना. म्हणजे दोन्ही किरण काय झाले? एकमेकांवरती कोलॅप्स झाले. म्हणजे काय? दोन किरण एकमेकांवर पूर्णपणे जुळून असतील म्हणजेच तारे त्यांच्यात काही अंतर किंवा उघडलेला भाग दिसतो का तुम्हाला कोणता? नाही. उघडलेला भाग नसतो तेव्हा होणाऱ्या कोणाला काय म्हणतात? शून्य कोन. शून्य कोनाचं माप काय असेल? 0 डिग्री. आणि तुम्हाला माहिती आहे हा जर शून्य काढला तर फक्त आपण कोणाला असंच लिहितो का? नाही. याला काय म्हणतात? डिग्री. अंश. काय म्हणतात? शून्य अंश. काय म्हणतात? शून्य अंश. आता शून्य कोन पाहिलं त्याच्यानंतर काय म्हणणार आहे आपण? लघुकोन. काय म्हणणार आहे? लघुकोन. म्हणजे शून्यापेक्षा थोडासा मोठा असू शकतो का नाही? लघुकोन म्हणजे काय? लघुकोन असा कोन असतो ज्याचे माप शून्यापेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी असते. 90 पेक्षाही कमी असते म्हणजे 90 ही आपल्याला चालेल का? नाही. बघा आपण शून्य कोन पाहिलं. आता पाहूया लघुकोन. लघुकोन म्हणजे काय? तो काय असतो? 90 पेक्षा कमी. म्हणजे काय? 90 कुठे असतो आपला? आता आपण कोन मापक पाहिले. कोन मापकामध्ये बघा तुम्हाला 90 कुठे दिसतोय? बरोबर सेंटरला. म्हणजे तो काय असणार? मध्य सरळ लाईनीपेक्षा कमी. लघुकोन म्हणजे काय? स्ट्रेट लाईनपेक्षा थोडासा काय असतो? कमी असतो. त्याला काय म्हणतात? लघुकोन. म्हणजे लघुकोन असा कोन असतो ज्याचं अंतर शून्यापेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी असते. म्हणजे उदाहरण सांगता येतील का तुम्हाला लघुकोनाची? म्हणजे उदाहरण म्हणजे अंक म्हणजे 35 अँगल म्हणजे 35 डिग्री. 35 लघुकोन आहे का? आहे. 91 आहे का? नाही. मग 89 आहे का? आहे. 89 आहे ना. 1 डिग्री आहे का? 1 अंश आहे का? आहे. लघुकोन नाही ना. हा लघुकोन आहे. शून्य नाही. शून्यापेक्षा काय मोठा आहे. म्हणजे उदाहरण काय सांगू शकतो आपण? 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 89 डिग्री. बरोबर समजलं का? शून्य कोन कशाला म्हणायचं आणि लघुकोन कशाला म्हणायचं? त्याच्यानंतर पाहणार आहे आपण काटकोन. काटकोन म्हणजे काय? काटकोन म्हणजे नक्की 90 अंश माप असलेला कोन. म्हणजे त्याच्यात छोटे
काटकोन म्हणजेच काय असतो 90 अंश माप असलेला कोन असतो. जेव्हा दोन रेषा एकमेकांना समकोनात म्हणजे 90 अंशावर छेदतात तेव्हा काटकोन तयार होतो. म्हणजे काटकोनाचे माप काय असते 90 अंश असते. बरोबर. म्हणजे बघा आता शून्य पाहिला, लघुकोन पाहिला, त्याच्यानंतर काटकोन पाहिला. आता पाहणार आहे आपण विशालकोन. विशालकोन म्हणजे काय बघा लघुकोन 90 पेक्षा कमी होता म्हणजे विशालकोन काय असेल 90 पेक्षा जास्त. म्हणजे विशालकोन म्हणजे 90 पेक्षा जास्त पण 180 पेक्षा कमी, त्याला काय म्हणायचं विशालकोन. बघा उदाहरण सांगता येतील का तुम्हाला 95 100 165 अंश 165. आता मी एक विचारू 179 विशालकोन आहे. 91 विशालकोन आहे. म्हणजे 90 पेक्षा मोठा असणार आणि 180 पेक्षा कमी असणार याला काय म्हणतात विशालकोन. बरोबर. आता मी तुम्हाला काय प्रकार दाखवले बघा बरं. मला सांगा बरं फर्स्ट नंबरचा कोन कोणता आहे लघुकोन. सेकंड वाला कोणता आहे काटकोन. थर्ड वाला विशालकोन. म्हणजे तुम्हाला हा टॉपिक समजला. आता काही डायग्राम्स आहेत. आता सांगा बरं फर्स्ट वाली डायग्राम कोणती आहे विशालकोन आणि सेकंड वाली शून्य कोन. काटकोन लघुकोन. बरोबर. म्हणजे काय पाहिलं आपण पहिल्यांदा तर आपण काय पाहिलं याला काय म्हणतात कोन मापक. या कोन मापकावरती किती डिग्री पर्यंत आपण अँगल्स काढू शकतो 180 पर्यंत. म्हणजे शून्यापासून 180 पर्यंत. त्याच्यानंतर काय पाहिलं शून्य कोनाची डेफिनेशन. कोन म्हणजे काय एका बिंदूपासून काय होतात दोन किरण सुरू होतात. म्हणजे एकाच बिंदूवरती दोन किरण स्टार्ट होतात त्याला काय म्हणतात कोन असे म्हणतात. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण कोनाच्या आकारावरून कोनाचे काय पडतात वेगवेगळे प्रकार पडतात. म्हणजे सगळ्यात स्टार्टिंगला नंबर काय असतो आपला 0 पासून 0 चा अँगल असतो त्याला काय म्हणतो आपण शून्य कोन. त्याचं माप काय असतं शून्य. त्याच्यानंतर पाहिलं आपण लघुकोन. लघुकोन म्हणजे काय 0 पासून 90 पर्यंत ज्या कोनाचं माप 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी असते. 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी याला काय म्हणतात लघुकोन म्हणतात. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण काटकोन म्हणजे काय ज्या कोणाचे माप 90 ज्या कोणाचे माप 90 अंश असतं. म्हणजे 90 पेक्षा कमीही नाही आणि 90 पेक्षा जास्तही नाही. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण विशालकोन. कोणामध्ये कोणता अँगल असतं काय माप असतं ज्या कोणाचे माप 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी अशा कोणाला काय म्हणतात विशालकोन. बरोबर. आता हा स्वाध्याय हा तुम्ही उद्या येताना करून आणायचा. ठीक आहे. थँक्यू.